नमस्कार, प्रदीप तळेकर अँड फॅमिली या चॅनलला आपलं स्वागत आहे। आज तुम्हाला आषाढी एकादशीचा ब्लॉग बघायला भेटेल आणि सगळ्यांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। हे बघा, राणी चाललेली आज बैठकीला। आज रविवार आहे ना, म्हणून राणी बैठकीला चाललेली आहे। बाय बाय। आणि सोनीने रांगोळी काढली, तुम्हाला दरवाजा दाखवते बघा। ही बघा, सोनीने रांगोळी काढलेली आहे बघा, छान काढली आहे दरवाजावर। ही व काहीतरी राणी छत्री विसरली। ही बघा, ही आमच्याकडे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे। आता हिचं मी स्वच्छ करून हिची अभिषेक करून वगैरे ना मी आता तिची पूजा करणार आहे। ती तुम्हाला दाखवते मी। आज डेली रुटीनचा छोटासा मी प्रयत्न करणार आहे तुम्हाला दाखवायचा। आता जसं जसं टाईम भेटेल ना तसं तुम्हाला मी दाखवत जाईल। हे बघा, यांची ना पूजा चालू आहे आता। बघा, आमच्या देवारातली पूजा चालू आहे बघा। आणि इकडे समर्थांचे फोटो आहेत बघा। आणि हे बघा, सोनी आहे। आज ना सगळ्यांचं मॅचिंग झालेलं आहे। हे बघा, सोनीचं आणि यांचं सुद्धा मॅचिंग झालेलं आहे। आणि माझे सुद्धा मॅचिंग झालेलं आहे। बघा, इकडे गाणी लागलेली आहे टीव्हीवर। आज एकादशी आहे ना, त्याच्यासाठी मी हे बघा साबुदाणे भिजायचे घातले होते। हे बघा, हे बघा, आणि शेंगदाणे आणि मिरची भाजून ठेवलेली आहे। आणि आता बटाटे उकडून ठेवलेत। आता साबुदाण्याची खिचडी बनवायची आहे। हा बघा, आज ना भरपूर पाऊस आहे एकादशीचा। बघा किती पाऊस आहे। बघू आता मंदिरात गेले ना, सोनी वगैरे जातील मंदिरात, तर मग तुम्हाला दाखवते विठ्ठलाचं दर्शन। विठ्ठल मंदिर आहे ना वाशिमला, तिथे तुम्हाला दर्शन दाखवते। मी आता ना विठ्ठलाची पूजा करून घेते, विठ्ठल रुक्माईची। हे बघा, विठ्ठल रुक्माईची पूजा करते मी। रुक्मिणी आणि विठ्ठल, ही आपली साधी आपली भक्ती आहे आपली। पूजा करायची, नंतर बघू मंदिरात गेले तर मग दर्शन घ्यायचं। आज उपवास पण आहे ना सगळ्यांचा। ही ना मी गेल्या वर्षी मूर्ती घेऊन आलेली आहे। आमच्याकडे मूर्ती नव्हती ना, मग मी गेल्या वर्षी आणली ही मूर्ती। साखर ठेवली मी नैवेद्याला। हे बघा, माझे पण ड्रेस आज ना ब्ल्यू आणि व्हाईट आहे। सोनीचा पण ब्ल्यू आणि व्हाईट, यांचा पण टी शर्ट ब्ल्यू आणि व्हाईट। हे बघा, हे बघा, हे विठ्ठलाची पूजा करतायत। देवपूजा झालेली आहे, आता विठ्ठल रुक्माईची पूजा करतायत। हे बघा, सोनी सुद्धा विठ्ठल रुक्माईची पूजा करून घेते। रामकृष्ण हरी मंडळी, आज आषाढी एकादशी आहे। तर आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा।
आता मी ना साबुदाण्याची खिचडी बनवते. आता बटाटे कापून घेतलेले आहेत आणि आता मी मिक्सर लावून घेते. मिक्सरमध्ये ना मी शेंगदाणे आणि मिरची ठेवलेली आहे. आता मिक्सरला लावते आणि इथे मी पॅन पण ठेवलेला आहे. मी आता याच्यामध्ये तेल टाकते पॅनमध्ये. पॅन गरम झालेलं आहे. हे बघा मिरची आणि शेंगदाणे वाटून घेतलेत ना, ते टाकते याच्यामध्ये मी. चांगले मी तेलामध्ये परतून घेते. मस्त खिचडी होते. हे बघा हाताला चटका लागलाय मला. काल तेल उडलंय बघा कसं चटका लागलाय. तर तुम्ही पण सांभाळून करा. हे बघा पापड टाकले तर उडला माझ्या हातावर. हे बघा हे छोट्या पॅनमध्ये ना राहत नाही. आता मी ना मोठं पॅन घेते कारण याच्यात बटाटे पण, कारण बटाटे पण टाकायचे आहेत ना याच्यात. आणि 4 जणांचा उपवास पण आहे आज. राणीचा पण उपवास आहे. ती पण बैठकीला गेलेली आहे ना, ती आता येईल. हे बघा खिचडी मस्तपैकी झालेली आहे. आता मी परतून घेते कारण त्याने छोटा पॅन घेतला होता ना, त्याच्यामध्ये नाही राहणार कारण बटाटा पण टाकायचा आहे ना मला. मी चेंज केला पॅन आणि हे घेतला मोठा घेतला. आणि आता याच्यामध्ये मी बटाटा टाकते, मीठ टाकते. आम्ही जिरं वगैरे खात नाही उपवासाला. जिरं बिरं काय टाकत नाही मी. फक्त शेंगदाणे आणि मिरची. आणि बाहेर पाऊस काय आहे बघा, काळोखी झाली. काळोख पूर्ण काळोख केलं पावसाने. हवा का पाऊस चालूच आहे, थांबलाच नाही. ही बघा खिचडी झालेली आहे. नंतर तुम्हाला दाखवते नाश्ता करताना. बघा किती छान खिचडी झालेली आहे. चला मग नाश्ता करताना तुम्हाला दाखवते. हे बघा राणी आता ना बैठकीवरून आली आहे. आज राणीचा उपवास आहे. राणी ना हे बघा पूजा करते. विठ्ठल रुक्माईची पूजा करते. हे बघा राणीने ना वारकरीचं चित्र काढलेले आहेत. बघा किती छान काढले आहे. बघा वारीला चाललेले आहेत त्याचं हे चित्र काढून दिलेले राणीने. तिला स्कूलमध्ये सांगितलं होता, तिने काढले. कसं आहे ते कमेंट करून नक्की सांगा. हे बघा राणी ना खिचडी खाते. तिचा पण उपवास आहे ना राणी. हां हे बघा खिचडी खाते. तुम्ही पण या खिचडी खायला. हे बघा इकडे विठ्ठलाची गाणी लागलेली आहेत. आणि ही बघा ही सोनी आहे. ही बघा सोनी आता सगळं काम आटपलं आणि आता खिचडी खायला घेतले नाश्ता करायला. आणि इकडे बघा हे हे बघा हे बघा हे आहेत. आता सोनी जाऊन बसली तिकडे. खिचडी कशी आहे हो? ही बघा सोनी खाते. आणि एवढा पाऊस आहे ना, काही दिसत नाही एवढा पाऊस आहे ना. चला मग आता नाश्ता करायला या सगळे. उपवास आहे ना आज एकादशी म्हणून. हे बघा हे आता ना सामान आणायला बाजारात चाललेले आहेत. आणि सोनी चालली आहे बरोबर. जावा लवकर, पाऊस आहे. लवकर लवकर या, सावकाश या. हे बघा इथे पप्पा साबुदाणा घेतो. पप्पा आता वाटाणे घेत आहेत. हे बघा आम्ही शॉपिंग करून आलेलो आहोत आणि लागणाऱ्याच वस्तू घेतल्यात आम्ही रिलायन्स स्मार्टवरून. हे बघा अगरबत्ती वगैरे, गहू आहे तिथे, तेलाच्या पिशव्या आहेत. असं घरचं सगळं किराणा घेतलं आहे आम्ही. हे बघा रिलायन्समधून आम्ही गहू पण आणलेत. हे खाऊ आहे आमचं चॉकलेट. अजून सॉस आहेत, हँडवॉश वगैरे, साबण वगैरे सगळे. हां आणि बिस्किट्स पण आणलेत आम्ही. हे राणीचं फेवरेट ओरिओ, हे डायजेस्टिव्ह बिस्किट, मारी, हे सगळं आमचं खाऊ आहे.
हे बघा इथे मी ना शेंगा उकळीशी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मी रताळे उकळीशी ठेवले. मगाशी मी बाजारात गेलेली पण शूट काय करायला भेटला नाही, पण आता मी हे उकळीशी ठेवलेले आहे उपवासाचे. चला मग तुम्हाला उकडल्यानंतर दाखवते रताळी आणि शेंगा. हे बघा एवढा भाजीपाला आणलेला आहे मी. आणि हे बघा आंबे पण आणलेत मी. हे बघा हे आंबे आणलेले आहेत. हे आता उन्हाळा पाऊस भेटतात ना आंबे, हे आंबे आणलेले आहेत आम्ही. आणि हा एक आंबा आहे, कुकर लावलेले आहे, कुकरची शिटीचा आवाज येतो तुम्हाला. आणि आमची ना लाईट गेलेली आहे. हे बघा हा एक आंबा दिलेला आहे आईने ते. आणि रताळी आहेत, पेर आहेत. हे बघा आता पेर आले, गणपती आले ना आता जवळ, मग आता फळं आली बघा. हे पेर आणले, बटाटी कारली वगैरे हा भाजीपाला आणलेला आहे. चला मग आता आपण जेवण करताना भेटू. नाश्ता झाला, दुपारचं जेवण करताना भेटू, कारण आता उपवास आहे ना म्हणून. हे बघा शेंगा उकडलेल्या आहेत, रताळी आहेत, आंबे आहेत आणि पेर पण आहेत ना. पेर आणि बघा खिचडी आहे इकडे. खिचडी आहे आणि रताळी आहे बघा. पेर नासपती आहेत, पेर नाही नासपती आहेत ते. हे बघा आता ही सगळी मंडळी ना बसली आहे नाश्ता करायला. नाश्ता नाही हो, जेवणच ना एकादशीचा फराळ. एकादशीचा फराळ या फराळ करायला सगळ्यांनी. राणीने पण उपवास धरला आमच्या आणि सोनीनी पण उपवास धरले. या मग सगळे फराळ करायला. हे बघा गावठी शेंगे भेटलेत मला बघा, छोट्यावाले शेंगे भेटलेत बघा. चला मग या सगळे फराळ करायला. चला मग. हे बघा सोनी इकडे आता ना दूध पिशवी घेते, घेतली. आणि हे दुकान आहे बघा, अमूलचं मिळतं इथे. दादा आहे का आले घेऊन दाखव दूध कुठे दाखवतो. हे बघा मंदिरातून प्रसाद मिळालेला आहे. राणी सोनी आणि मी गेलेलो, तर आता आम्ही मधुराला पण प्रसाद देणार आहे म्हणून आम्ही घरी घेऊन आलो आहे. चला. आणि एकदा बाजारात गेल्यानंतर पोरी काय गप्प बसतायत. बघा काय काय घेऊन आलात बघा. बाजारात दाखवतोय बघा. हे बघा नाही उपवासाचे आयटम आणलेत. आणि हां हे डाएट चिवडा आहे मधुरासाठी. आणि हे बघा हे उपवासाचं घेऊन आले. कोणाकोणाला आवडतात ना एकदा कमेंट करून सांगा. हे बघा आता ना मी संध्याकाळच्या आता आपल्याला ना उपवासात दही आहे, हे दहीची ना मी आता कढी बनवून घेते. त्याच्यासाठी हे बघा कोथिंबीर
मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये आपण ना जिरं वगैरे काही वापरणार नाही, लसूण वगैरे, कारण आपल्याला उपवासाची कढी बनवायची आहे. आणि हळद पण नाही वापरणार आहे. आणि नंतर ना मी ही बघा भगर बनवणार आहे, ती नंतर तुम्हाला दाखवते. आता आपण ना फक्त हे दही आहे ना, दह्याचं ताक बनवून घेऊया, कारण मिक्सरला लावते आणि जरा फिरवून घेते आणि नंतर मी तुम्हाला दाखवते. ही बघा मी ना कढी फोडणी दिलेली आहे, ही बघा किती मस्त झालेली आहे. आणि याच्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते. मस्तपैकी कढी झालेली आहे. आणि अशीच कढी बनवायची एकादशीला, कारण हळद वगैरे काय टाकायचं नाही. मी हळद नाही, लसूण नाही, जिरा मोहरी काय टाकायची नाही आणि अशीच बनवून खायची. याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर टाकणार आहे. आणि एकादशीचा उपवास असतो ना, तो आम्ही उद्या सोडणार. आता या कढी झाल्यानंतर मी भगर करते. आणि आज ना कॅमेरा पकडायला कोणी नाही आहे, म्हणून मला पकडायलाच लागतो, मी करायला लागते, कारण सगळे मंदिरात गेलेले आहेत. मी गेली नाही मंदिरात, मी घरीच दर्शन घेतलं. चला मग मी तुम्हाला भगर बनवताना दाखवते. हे बघा आता कढी झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि कोथिंबीर टाकली वरून मी, कारण ना हिचा कड जर आला आणि कड जर उकळून गेला ना, मग कढी पातळ होईल, म्हणून आपण गॅस बंद केलेली आहे. आणि कढी तयार झाली. आता मी तुम्हाला भगर बनवताना दाखवते. चला मग. हे बघा किती मस्त भगर झालेली आहे. बघा भगर झालेली आहे तयार. चला मग आता जेवण करूया. तर मित्रांनो, आम्ही मंदिरात जाऊन आलो आणि जाता येताना काही शूट करता आलं नाही, कारण पाऊस दिवसभर पाऊस आहे आणि व्यवस्थित दर्शन झालं. गर्दी पण काही खूप नव्हती, पावसामुळे होते कसे, आणि व्यवस्थित दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आम्ही आता घरी आलो. आणि ओव्हरऑल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर जरूर कळवा, कमेंट्स करा, लाईक करा, शेअर करा आणि नवीन असतील तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. स्वतःची काळजी घ्या मित्रांनो. बाय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की दाबा.